आत्ताच झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत इच्छुकांची संख्या मोठी असल्याने भाजपतला अंतर्गत संघर्ष हा चव्हाट्यावरती आलेला होता। आता स्वीकृत नगरसेवक साठी सुद्धा जवळपास 500 लोक इच्छुक आहेत आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष आहेत। एकीकडे महापालिका निवडणुका झाल्या त्यावेळेस सुद्धा इच्छुकांची मोठी गर्दी होती। आत्ता देखील स्वीकृत नगरसेवकांसाठी 500 लोक इच्छुक आहेत। कसं हँडल कराल? स्वीकृत नगरसेवकासाठी इच्छुकांची संख्या खूप आहे हे बरोबर आहे, कारण भारतीय जनता पक्ष हा जेव्हा जगातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे त्यामुळे साहजिकच महापालिकेला इच्छुकांची संख्या भरपूर होती आणि महापालिकेला नगरसेवकांकरता संख्या जास्त होती आणि स्वीकृत करता पण संख्या जास्त आहे। परंतु प्रदेश भाजप कोर कमिटी जो निर्णय घेईल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे 6 स्वीकृत होतील। जागा आहेत 6 पण इच्छुकांची इतकी गर्दी आहे। मागे आपण पाहिलेले जे उमेदवारीवरून सुद्धा राडा झालेला होता। आत्ता अशा पद्धतीचं परिस्थिती जे उद्भवू शकते तसं काही होणार नाही असं मला वाटतं आहे, कारण शासकीय समित्या आहे, विशेष कार्यकारी अधिकारी पदं आहेत, त्याची पण नेमणुका होणार आहे आणि या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने विशेष कार्यकारी अधिकारीचे जे पदं आहेत त्यांच्याकरता थोडे अधिकाराचे बदल केलेले, म्हणजे त्या पदाला महत्त्व येईल, त्यांना काम मिळेल अशा पद्धतीचे ते पण बदल केलेले। शासकीय समित्या आहेत त्या पण मिळतील। त्यामुळे इच्छुकांची संख्या जरी जास्त असली तरी फक्त 6 स्वीकृत एवढ्यावरच मर्यादित न राहता ते पण पदे त्यांना मिळतील। क्रायटेरिया काय लावणार आहे? म्हणजे नवीन आलेल्या लोकांना संधी देणार आहे की भाजपमधले गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात त्या लोकांना उमेदवारी मिळाली नव्हती महापालिका निवडणुकीत, का अशा लोकांना संधी देणार? कालच आमचे नेते गिरीश भाऊंनी सांगितलेलं आहे की संघटनेतल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिलं जाईल, त्याप्रमाणे तो निर्णय होईल। अशा पद्धतीचं एकूणच परिस्थिती आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळते। स्वीकृत नगरसेवकासाठी भाजपकडे फक्त 6 जागा आहेत पण इच्छुकांची मोठी गर्दी आहे। त्यामुळे या सगळ्या स्वीकृत नगरसेवकांसाठी कुणाला जी उमेदवारी मिळतो किंवा कुणाला संधी मिळतो हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।